भौगोलिक आणि पोषक हवामानाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र हा देशातील प्रमुख फळे, भाजीपाला व फूल उत्पादक राज्य आहे। देशाच्या एकूण फळांच्या उत्पादनापैकी 11% आणि भाजीपाला उत्पादनांपैकी 5% उत्पादन राज्यात घेतले जाते। भाजीपाल्याबरोबरच फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे। फळे व भाजीपाला उत्पादन आणि व्यापार हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या याच फळे आणि भाजीपाल्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल। मात्र फळे व भाजीपाल्याचे जवळपास 40% नुकसान कृषी मूल्य साखळीच्या विविध टप्प्यामध्ये होते। एकूण नुकसानीपैकी 60% नुकसान हे प्रामुख्याने शेतापासून ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचेपर्यंत होते। होणारे नुकसान हे योग्य काढणी पश्चात हाताळणी व कृषी मूल्य साखळीमधील सुविधा यामध्ये प्रामुख्याने साठवण व शीत साखळी सुविधांच्या माध्यमातून कमी करता येऊ शकते। म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% वर सातत्याने टिकवायचे आहे। त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फळपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% कमी करायची आहे। या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुलपिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधाची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे। शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचा एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे। महिला मार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे। या प्रकल्पाद्वारे बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार जळोची येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अत्याधुनिक फळे आणि भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वतीने मॅग्नेटच्या अंतर्गत एक नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आकार घेतोय आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा बारामतीच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। एकूण 4 एकर जागेमध्ये आकार घेत असलेल्या या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा आणि त्यांची आर्थिक भरभराट व्हावी यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या प्रकल्पांतर्गत 300 किलोवॅट सौर ऊर्जा प्रणाली उभारण्यात आली आहे आणि आपण टेरेसवर साधारणतः 300 किलोवॅटचा सोलर सिस्टमची उभारणी केलेली आहे, जेणेकरून या प्रकल्पासाठी जो आपल्याला 800 किलोवॅटची वीज उपलब्धतेसाठी आपण ट्रान्सफॉर्मर बसवला आहे त्या माध्यमातून आपल्याला 50% सोलर सिस्टममध्ये उपलब्धता होईल आणि जेणेकरून आपण प्रकल्पाची वीज बचतीमध्ये आपल्याला मदत होणार। तसेच पॅकिंग मटेरियल स्टोअर, प्लांट क्वारंटाईन व टेस्टिंग लॅब, अग्निशामक यंत्रणा, डॉक कार्यालय, मटेरियल रिसिव्हिंग व डिस्पॅच एरिया, रिसेप्शन एरिया, महिला व पुरुषांसाठी रूम, अंतर्गत रस्ते, सुरक्षा रक्षक केबिन, संरक्षण भिंत आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या प्रकल्पाकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती यांनी आपल्याला 4 एकर जागा 29 वर्षाच्या लीजवर उपलब्ध करून दिलेली आहे। त्या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे अराउंड 42,83,00,000 रुपये आहे। जो ग्राउंड फ्लोअर एरिया आहे तो साधारणतः एक 65,000 स्क्वेअर फीट आहे। फर्स्ट फ्लोअर एरिया जो आहे तो साधारणतः 10,000 स्क्वेअर फीट आहे। सदर प्रकल्पा अंतर्गत 700 मेट्रिक टनांचे कोल्ड स्टोरेज आहेत, प्रीकूलिंग 30 मेट्रिक टनाचे आहेत, काही ग्रेडिंग्स लाईन्स, बनाना ग्रेडिंग लाईन्स आहेत, द्राक्षाचे ग्रेडिंग लाईन्स आहे, पोमोग्रेनेटची ग्रेडिंग्स लाईन्स आहेत, एरियल ज्युसिंग लाईन आहे, अशा एकूण 5 प्रकारच्या ज्युसिंग लाईन्स आहेत। त्याचबरोबर स्वयंचलित प्रवेशद्वार, स्वतंत्र 4 चाकी व दुचाकी वाहनतळ, ट्रक ट्रॉलीसाठी स्वतंत्र वाहनतळ, बाहेरून येणाऱ्या वाहन चालक आणि इतर कामगारांसाठी निवारा व्यवस्था उभारण्यात आली आहे। आज
या माध्यमातून या परिसरातले जे शेतकरी जे शेतमालाचं उत्पादन घेत आहेत ते स्थानिक बाजारपेठेमध्येच त्यांना आपला शेतमाल विकावा लागतो आहे. काही मर्यादित स्वरूपामध्ये त्याची निर्यातही होते. मात्र हे जे प्रयत्न आहेत हे अपुरे पडत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीनं मॅग्नेटच्या मार्फत या पणन मंडळाच्या माध्यमातून बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती हा नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू करते आणि तो भविष्यामध्ये या संपूर्ण परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिशादर्शक अशा पद्धतीचा हा उपक्रम असेल. या प्रकल्पाचे 95% काम पूर्ण झाले असून येत्या 2 महिन्यात हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू असेल. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमाल आंतरराष्ट्रीय बाजारात सहजरित्या विकला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यास हातभार लागणार आहे. म्हणूनच हे अत्याधुनिक फळे आणि भाजीपाला सुविधा केंद्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वरदान ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. साई मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.